सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. महाचिंतनेचं संपन्न होत असलेलं हे 29वे वर्ष आणि या 3 दिवसीय चिंतनी सत्राचे जे अध्यक्ष आहेत परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर्षी मकरधोकडा निवासी श्री बाबाजी, आजच्या या उद्घाटीय सत्राचे जे उद्घाटक आहेत परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर रिद्धपूर निवासी श्री बाबाजी, या ठिकाणी उपस्थित असलेले परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय कविश्वर कुलाचार्य श्री बाबाजी, परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय धुळे निवासी बाबाजी, परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय माहूर निवासी श्री बाबाजी, परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय रिद्धपूर निवासी श्री मोठे बाबाजी, परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय वडनेर पूजन निवासी श्री बाबाजी, परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री बाबाजी, अमरावतीतील विद्यापीठाचे अध्यासन प्रमुख पूजनीय श्री बाबाजी, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण एकत्रित झालेलो आहोत. आपल्या सर्वांना कल्पना आहे की अडणीची सेवा म्हणून जे या ठिकाणी उपस्थित झाले असे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय कविश्वर कुलाचार्य श्री अमरावती निवासी बाबाजी आणि हा अनुबंध इथपर्यंत आपल्या सर्वांपर्यंत जे घेऊन आलेले आहेत असे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय चिंतनी जनक श्री बाबाजी, चिंतनी प्रमुख उपस्थित माझ्यासमोर अनेक ज्येष्ठ मान्यवर अतिथी या ठिकाणी आहेत. सर्वच आचार्यगणांना हात जोडून दंडवत करतो. तडस सरांसारखे विद्वान, आमच्या अंजनगावकर सारखे ज्येष्ठ व्यासंगी या ठिकाणी आहेत. सर्वांना दंडवत करतो आणि या विषयाला सुरुवात करतो. वास्तविक परमेश्वरपूरचा हेतू धरून आपण इथपर्यंत आलेलो होतो आणि आपण भानखेडीला येऊन पोहोचलो. अर्थात श्री प्रभू बाबांची जेव्हा जेव्हा आपण आठवण करतो, श्री प्रभू चरित्रच हे संकेताने भरलेलं आहे. श्री प्रभू बाबांचं वागणं, उठणं, बसणं, बोलणं अगदी सर्व काही सांकेतिक असायचं. बोलणंही त्रिशुद्धी असायचं. मला विषय देत असताना मी जेव्हा आमच्या प्रसन्नमणी दादांना, नवे बाबांना बोललो तेव्हा ते म्हणाले की तुम्ही ऐच्छिक विषयावर आपण बोला. श्री प्रभू बाबांचा अनुबंध आपल्याला स्पष्ट करायचा असा विषय त्या ठिकाणी होता. मागे नवरात्रामध्ये जे 3 मठ आहेत, राजमठ, उंचमठ आणि त्रिपुरुष मठ, या 3 मठाची प्रतिकृती आम्ही नवरात्रामध्ये बनवलेली होती. आता आपण राजमठामध्ये गेल्यानंतर किंवा तिथला सर्व परिसर पाहिल्यानंतर महाद्वारातून जेव्हा आपण आतमध्ये अवलोकन करतो तेव्हा तिथे बदललेले सर्व आपल्याला ढाचे दिसतात. मग हे तेव्हा नेमकं कसं असेल? 12व्या शतकात जेव्हा श्री प्रभू बाबांचा निवास तिथे होत होता तेव्हा तिथे नेमकी परिस्थिती कशी असेल? तिथे गेल्यानंतर श्री प्रभू बाबांची केळी क्रीडा कशी तिथे सुरू असेल या संबंधाचं चिंतन व्हावं यासाठी ती मठांची प्रतिकृती आम्ही बनवलेली होती. त्या विषयावर चिंतन करायचं असं ठरलं होतं, परंतु विषय बदलला, जागा बदलली आणि त्या दृष्टीनं माझाही परिप्रेक्ष्य जरा मोठा करावा लागला. श्री प्रभू बाबांच्या रिद्धपुराच्या अवस्थानामध्ये असा क्वचितच प्रसंग घडला. श्री प्रभू बाबांचं रिद्धपुरातील अवस्थान एकूण 125 वर्षाचं शास्त्र निश्चित करतं. श्री प्रभू बाबा त्या परमेश्वरपुराच्या बाहेर क्वचितच कधीतरी गेले. आपण ज्या भानखेडी नगरीत आलेलो आहोत, या भानखेडी नगरीत आता अनेक उल्लेख झाले की महादाईचा इथपर्यंत पोहोचल्या. आद्याचार्य महानुभावांचे आचार्य श्री नागदेव ते यापर्यंत आले. परंतु या महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक श्री प्रभू बाबा सुद्धा या भानखेडी नगराच्या कडेला येऊन गेल्याचा संदर्भ आम्हाला शास्त्रामध्ये पाहायला मिळतो. कदाचित आपण स्थानबंधनही केलं असेल. श्री प्रभू बाबांची दांडी या ठिकाणी उतरली होती.
भारताच्या इतिहासात दांडी हा शब्द आपण कुठेतरी ऐकला असेल, आठवतो का आपल्याला? अगदी बरोबर. महात्मा गांधींनी साबरमती आश्रमापासून ते दांडी या शहरापर्यंत काढलेली यात्रा ही होती दांडी यात्रा. पण या महाराष्ट्राच्या इतिहासात सुद्धा एक दांडी यात्रा झाली. श्री प्रभू बाबांची ती दांडी यात्रा होती. या दांडी यात्रेचे, श्री प्रभू बाबांची जी दांडी यात्रा झाली, या दांडी यात्रेच्या संबंधाने आज चिंतन करावं असं मी विचार केला. ही श्री प्रभू बाबांची जी दांडी यात्रा आहे, ती दांडी यात्रा मिठाच्या सत्याग्रहासाठी होती. ही सुद्धा दांडी यात्रा मिठाच्या सत्याग्रहासाठी झाली. आता तुम्ही म्हणाल इथे कुठल्या मिठावर निर्बंध आलेले होते? इथे निर्बंध आले नव्हते, परंतु श्री प्रभू बाबांनी जेव्हा विवाह स्वीकार केला, अनेक पदार्थांचा पडिभर त्या ठिकाणी होता आणि भक्तिजनांनी सर्व पदार्थ सेवन केले. श्री प्रभू बाबांच्या दृष्टोत्पत्तीस आलं की भक्तिजन जेवण खावण करून आता दष्टपुष्ट झालेले आहेत आणि श्री प्रभू गोसावियासी न म्हणेची. ज्या सर्वज्ञांनी भक्तिजनांना आज्ञा केली होती की मिठाचा खडा आधी करून विखो, तुम्ही मिठाचा खडा हा विखो समजायला हवा, तो मिठाचा खडा आवर्जून खाण्यात आला. जे रस पदार्थ आमच्या गोसावी नाकारले होते ते भक्तांनी अगदी म्हणजे मनसोक्त त्या ठिकाणी खाल्ले आणि त्याचे परिणाम शरीरावर दिसायला लागले. श्री प्रभू बाबांनी विचार केला की हे जे दिसतंय हे काही चांगलं नाही आणि श्री प्रभू बाबा म्हणतात डोळो डोळो चला काढा दांडी यात्रा काढा. दांडी या शब्दाचा अर्थ पालखी. आमच्या स्वामींची महाराष्ट्रात पदयात्रा झाली आणि श्री प्रभू बाबांची या महाराष्ट्रामध्ये, या विदर्भामध्ये दांडी यात्रा संपन्न झाली. श्री प्रभू बाबा ज्या दांडी यात्रेला निघाले त्याचे फक्त काही भक्तांवरच परिणाम झाला असं नाही, तर या दांडी यात्रेचं जर सूक्ष्म अवलोकन केलं तर आम्हाला लक्षात येतं की या दांडी यात्रेचे काही सामाजिक परिणाम झाले, या दांडी यात्रेचे काही राजकीय परिणाम झाले, या दांडी यात्रेचे काही धार्मिक परिणाम सुद्धा दिसतात. तर याच्यातून तात्विक परिणामांना सुद्धा स्पर्श केला गेला. श्री प्रभू बाबांची दांडी यात्रा जी होती ती परमेश्वरपुरापासून जी निघाली ती दांडी यात्रा या संपूर्ण परिसरात फिरली. जो समाज श्री प्रभू बाबांकडे राऊळ माय राऊळ बाप म्हणून पाहत होता त्या समाजापर्यंत ही दांडी यात्रा पोहोचली. आतापर्यंत या समाजाने श्री प्रभू बाबांची ख्याती ऐकलेली होती, परंतु तिथपर्यंत न पोहोचलेला वर्ग त्यांच्यापर्यंतचा अनुबंध जोपासण्यासाठीची ही दांडी यात्रा उपयोगी पडल्याचं आपल्याला लक्षात येतं. पुसद्याची लीळा आहे. श्री प्रभू बाबांची दांडी यात्रा जेव्हा पुसद्याला जाऊन पोहोचली त्या ठिकाणी ब्राह्मणाचा एक मुलगा तो उपहार घेऊन आलेला होता. त्याने देवाला उपहार दाखवला आणि तो उपहार घेऊन जेव्हा तो निघायला लागला श्री प्रभू बाबांनी थांबवलं. अहो मेला जाय आणि आणि म्हणे. श्री प्रभू बाबांनी तो उपहार ग्रहण केला. त्या मुलाने ते ताट घरी नेलं. जेव्हा ते ताटावरचं झाकण उघडून पाहण्यात आलं तेव्हा लक्षात आलं की उपहार तर संपलेला आहे. घरच्यांनी विचारलं का रे उपहार कुठं आहे याच्यातला? तो म्हणे देवानी खाल्ला. त्याने असं कुठं होतं का? आजपर्यंत आम्ही देवाला उपहार दाखवत आलो. देव कधी उपहार खातो का? देव उपहार खातच नाही. आपण उपहार दाखवतो सर्वजण. झाले का असं कधी एखादी चपाती कमी झाली? इथे तर संपूर्ण ताट रिकामं झालेलं दिसलं. कारण म्हटले खोटं सांगतो का? कोणत्या देवाने खाल्ला? म्हटले देव हा असा असा होता आणि त्याने श्री प्रभू बाबांचं वर्णन करायला सुरुवात केली. ही इतकी मोठी दाढी आहे, ही श्रीमुकुटावर विरगुंठी साचते आहे आणि अनेक प्रकारचा भक्त परिवार श्री प्रभू बाबांच्या सन्निधानात आहे. तो वर्णन जसं जसं करत होता तसं तसं यांच्या डोळ्यासमोर त्या देवाचं चित्र उभं राहत होतं आणि मग लक्षात आलं की खरंय साचोकार देव आलेला आहे आमच्या गावात आणि सर्व मंडळी श्री प्रभू बाबांच्या दर्शनाला आली. आतापर्यंत श्री प्रभू बाबांविषयी ऐकलेलं होतं की श्री प्रभू बाबा असे असे आहेत. श्री प्रभू बाबांची दांडी यात्रा जेव्हा तिथे जाऊन पोहोचली तेव्हा त्याचा सामाजिक अनुबंध जो आहे तो त्या ठिकाणी साधला गेला. श्री प्रभू बाबांच्या दांडी यात्रेतून
काही राजकीय संकेतांचा सुद्धा उलगडा आम्हाला त्या ठिकाणी होतो. श्री प्रभू बाबांची दांडी यात्रा जेव्हा अंदुऱ्याला जाऊन पोहोचली तेव्हा त्या ठिकाणी श्री प्रभू बाबांच्या त्या दांडी यात्रेकडे पाहून तेथील जी मंडळी होती ती मंडळी त्यांनी पहिले ही दांडी कोणाची आहे, रण राकसा काईन दरणा असं त्याचं नाव. तो मंडळीक होता, बैसनाईक होता, छोटे छोटे मंडळ, आणि त्याचा एक स्वतंत्र राजा म्हणून तो त्या ठिकाणी होता, मंडळ प्रमुख म्हणून होता. त्याने ती दांडी आपल्या ठिकाणी बोलवली. श्री प्रभू बाबांचं त्या ठिकाणी 3 दिवस पर्यंत वास्तव्य झालं. तो काईंदरणा श्री प्रभू बाबांच्या भेटीला यायचा आणि श्री प्रभू बाबांचं दर्शन घ्यायचा. एके दिवशी तो स्वामींच्या दर्शनाला आला, श्री प्रभू बाबांच्या भेटीला आला आणि भेटीला आल्यानंतर श्री प्रभू बाबा त्याला सांगतात की अहो मेला जाय डोळे जातील म्हणे. छोटीशी गोष्ट श्री प्रभू बाबा बोलत होते, त्याच्या लक्षात नाही आलं हा नेमका संकेत काय आहे. तो म्हणाला जी जी आता आपलं दर्शन घेतलं जातील तर जातील, त्याचा सेवाभाव पहा. तो म्हणतो जी जी जाऊ द्यात गेले तर. तो उठला, घरी गेला. काही दिवसानंतर एक त्याच्या गावचा एक स्तुती पाठक कोणीतरी राजाकडे गेला आणि त्याने दान घेत असताना आपला डावा हात समोर केला. त्याने विचारलं का रे बाबा डावा हात का समोर केला. तो म्हटले उजवा हात तो रणराकसा काईंदरणात त्याच्या दानानं दाटलेला आहे आणि त्याच्यामुळे मी या हाताने दान घेऊ शकत नाही. बस तेवढासा प्रसंग पुरेसा झाला. रणराकसा काईंदरणाचे पुढे डोळे काढण्यात आल्याचा संदर्भ श्री प्रभू चरित्रात दाखवला जातो. त्याचे वाक्य आहेत चरित्रामध्ये. तो म्हणतो मी जर श्री प्रभू बाबांना विनंती केली असती तर आज माझे डोळे शाबूत राहिले असते. या घटनेचे राजकीय पडसाद पहा आपल्याला दिसतात. इथे राजा त्या ठिकाणी असलेली राजकीय परिस्थिती ती आम्हाला लक्षात येते. आपण ज्या ठिकाणी आता बसलेलो आहे याच्या जवळच एक ठिकाण आहे अंजनगाव बारी नावाचं. श्री प्रभू बाबांची दांडी यात्रा अशी या जेव्हा अंजनगाव बारीपर्यंत आली, श्री प्रभू बाबांना भक्तिजनांनी ती दांडी यात्रा चालवली होती गंगा तीराकडे. श्री प्रभू बाबांच्या त्या दांडी यात्रेचा अनुबंध हा पुढे आता गंगा तीराकडे जेव्हा जातो हे लक्षात आलं. तिथे जवळ असलेला एक जवळ माळ आहे, आज सुद्धा आम्हाला साक्षीसाठी आहेत, आपण दर्शन घेऊ शकता त्याचं. त्या माळावर काही बंदीजन भेटले आणि त्यांनी विचारलं की कुणीकडे निघालेली यात्रा. बंदीजनांनी जेव्हा विचारलं की यात्रा कुणीकडे निघाली, श्री प्रभू बाबा म्हणतात की आता आम्ही चाललेलो आहोत गंगा तीराकडे. आणि ते जे बंदीजन अर्थात स्तुतीपाठक होते, भाट होते, परंतु या विदर्भाचे सच्चे ते सेवक होते. ते म्हटले की नाही जी आपण असं करता कामा नये. जर आपण असं केलं तर आमचा विदर्भाचा देव हा गंगा तीराकडे जर गेला तर आम्ही पोरके होऊ. हा विदर्भाचा आमचा देव आहे. श्री प्रभू बाबा हे विदर्भाचं दैवत आहे, वैदर्भीय दैवत आहे श्री प्रभू बाबा. आणि श्री प्रभू बाबांना त्यांनी विनंती केली की जी जी आपण असं करता कामा नये. आणि पुन्हा पुन्हा विनंती केल्यानंतर श्री प्रभू बाबांची ती दांडी यात्रा पुन्हा तिथून वापस फिरल्याचा संदर्भ आम्हाला चरित्रात पाहायला मिळतो. श्री प्रभू बाबा पुन्हा तिथून वापस फिरले आणि ती दांडी यात्रा पुन्हा या विदर्भाकडे वापस फिरती झाली. जर या दांडी यात्रेचा जर प्रवास गंगा तीराकडे झाला असता तर त्याचे अनेक परिणाम आम्हाला त्या ठिकाणी दिसले असते. श्री प्रभू बाबांचे विदर्भाच्या व्यतिरिक्त केवळ 2 ते 3 स्थानं पाहायला मिळतात. एक पांचाळेश्वर आणि इकडे जर आपण पाहिलं तर गुजरातमध्ये द्वारका. याच्या पलीकडे श्री प्रभू बाबांचा विदर्भाच्या बाहेर प्रवास झाल्याचा आम्हाला पाहायला मिळत नाही. पण ही जर दांडी यात्रा त्यावेळेस कदाचित गंगा तीराकडे गेली असती तर आपण चिंतन करू शकतो निश्चितच श्री प्रभू बाबांच्या आणि स्वामींच्या ज्या स्थानांचं वंदन आपण करतो याचा धार्मिक अनुबंध सुद्धा आम्हाला या दांडी यात्रेच्या संबंधाने तिकडे पाहायला मिळाला असता. श्री प्रभू बाबांचं व्यक्तिमत्वच असं होतं की प्रत्येकाने त्यांच्या जवळ आपलं दुःख व्यक्त करावं. श्री प्रभू बाबांची श्रीमूर्तीच अशी होती की तिथे प्रत्येक जण नतमस्तक होत असत. श्री प्रभू बाबांच्या या दांडी यात्रेचा समारोप रिद्धपूरवरून सुरू झाली आणि पुन्हा
रिद्धपूरला त्याचा समारोप झाला. श्री प्रभू बाबांच्या लीळा चिंतनामध्ये आम्हाला श्री प्रभू बाबांचं व्यक्तिमत्व कसं होतं हे लक्षात येतं. श्री प्रभू बाबांची ही दांडी यात्रा जेव्हा गावला जाते तेव्हा श्री प्रभू बाबा एका म्हातारीच्या झोपडीमध्ये जातात. श्री प्रभू बाबा दुर्गामध्येही अवस्थान करतायत. म्हातारीच्या झोपडीमध्ये सुद्धा श्री प्रभू बाबा अवस्थान करते झालेले आहेत. या दृष्टीने सामाजिक जी समतोलता होती त्या सामाजिक गरीब असो श्रीमंत असो, कुणी कुठल्या वेली वर्गणीचा, कुणी कुठल्या जाती कुळाचा, श्री प्रभू बाबांच्या तिथे कुठल्याही पद्धतीचं भेदभाव नव्हता. श्री प्रभू बाबांचा प्रत्येकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा केवळ मनुष्य मात्र अशा पद्धतीचा होता हे आम्हाला लक्षात येतं. श्री प्रभू बाबांच्या संबंधामध्ये अनेक पद्धतीचे विद्वान आले. न्यायभारतीचा प्रसंग आम्हाला पाहायला मिळतो. श्री प्रभू चरित्रामध्ये न्यायभारती हे वाराणसीवर प्रसिद्ध असलेले एक महंत, आणि जेव्हा ते रिद्धपूरच्या परिसरात आले, केशव नाईक त्यांना दंडवत घालण्यासाठी गेले की आमच्या रिद्धपूरमध्ये या, रिद्धपूरमध्ये आम्हाला आपण आपले पाय लावा असं म्हणून जेव्हा तिथपर्यंत पोहोचले तेव्हा न्यायभारतीने दिलेलं उत्तर मात्र विचित्र होतं. न्यायभारती त्यांना म्हणतात की राऊळ हे भ्रष्टाभ्रष्ट करती. राऊळ हे मातंगाच्याही घरी जातात, ब्राह्मणाच्याही घरी जातात, प्रत्येकाच्या ठिकाणी विहरण विचरण त्यांचं आहे आणि आम्ही त्या ठिकाणी येणार नाही. त्या संन्याशांनी अशा पद्धतीचं म्हटल्यानंतर केशव नाईक म्हटले काही हरकत नाही, पहा तुम्ही तुमच्या पद्धतीनं, तुम्हाला यायचं असेल तर स्वागत आहे, परंतु श्री प्रभू बाबांना त्रास देऊन किंवा श्री प्रभू बाबांना नाकारून तुमचं स्वागत होऊ शकणार नाही. आणि केशव नाईक जेव्हा जाण्यासाठी निघाले, न्यायभारतींनी सांगितलं मी माझ्या शिष्यांशी बोलतो आणि मग तुमच्याशी चर्चा करतो. केशव नायकांनी केलेल्या त्या प्रार्थनेवर शिष्यगणांचा विचार झाला आणि शिष्यगण म्हटले की केशव नायक हे आपले यजमान आहेत, यजमानाला दुखावून कसं काय चालेल, आपण जाऊयात. जेव्हा न्यायभारती रिद्धपूरमध्ये येतात तेव्हा श्री प्रभू बाबा यथोक्त त्यांच्या ठिकाणी जो जसा विधी आहे उठ बस तशाच पद्धतीनं करतात आणि श्री प्रभू बाबांच्या त्या उठ बशीला पाहून न्यायभारती स्वतः त्या ठिकाणी पोहोचल्याचा संदर्भ आम्हाला पाहायला मिळतो की श्री प्रभू बाबांच्या त्या लीळा पाहून न्यायभारती सुद्धा आकर्षित झालेले आहेत. न्यायभारती स्वतः राजमठामध्ये आले आणि बसले असताना श्री प्रभू बाबांनी माहीम भट्टांना सूचना केली की माहीम भट्टांना सूचना केली की आपण न्यायभारतींशी चर्चा करावी. श्री गोविंद प्रभू बाबांचं व्यक्तिमत्व आम्हाला यातून लक्षात येतं की ते कसं होतं, ते सर्वांगीण होतं. श्री प्रभू बाबा माहीम भट्टांना आज्ञा करतायत, आपण यांच्याशी चर्चा करा. आणि माहीम भट्टांनी न्यायभारतींना प्रश्न केला की जीवनमुक्त तो कैसा, जीवनमुक्त कसा असतो, जीवनमुक्ताची लक्षणं काय, जीवनमुक्ताचं चालणं वागणं बोलणं बसणं उठणं कसं असतं. आणि जी परिपाठी असते जी रटलेली त्या पद्धतीचं चिंतन चालू झालं. माहीम भट्ट त्यांचा प्रत्येक आक्षेप खोडून काढीत होते. आद्य शंकराचार्यांच्या एका ग्रंथामध्ये आपल्याला जीवनमुक्ताची लक्षणं पाहायला मिळतात की जीवनमुक्त नेमका कसा असतो, तर जीवनमुक्त हा या संसारापासून विरमलेला असतो. जीवनमुक्त या जीवनाच्या प्रक्रियेपासून अलिप्त झालेला असतो, तो जीवनाच्या पलीकडे गेलेला असतो. आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत असताना माहीम भट्टांनी सर्व प्रश्न ही खोडून काढले आणि सांगितलं की जीवनमुक्त तो कसा. आणि श्री प्रभू बाबांकडे हात दाखवत माहीम भट्टांनी जीवनमुक्त हा श्री प्रभू अशा पद्धतीचं जेव्हा उल्लेखित केलं तेव्हा श्री प्रभू बाबांच्या श्रीमुखातील तांबूळ जे होतं ते उसळून पडलं आणि श्री प्रभू बाबा खळखळून हसले. सर्व तांबूळ इतरत्र पसरलं आणि माहीम भट्ट सांगतात, पहा जीवनमुक्त तो असा. न्यायभारती सहित सर्वांनी त्यांचा प्रसाद घेतला. श्री प्रभू बाबांच्या खेळी क्रीडेमध्ये आम्हाला लक्षात येतं की अन्य संन्यासी असतील, राजा असेल, रंक असेल,
हे सर्व मंडळी श्री प्रभू बाबांकडे वेधल्या गेलेली होती आणि श्री प्रभू बाबाचा अणुबंधाचा प्रसाद त्यांना प्राप्त झाला. श्री प्रभू बाबांच्या ही जी दांडी या ठिकाणी फिरली याचे धार्मिकही अणुबंध आहेत. आज विदर्भामध्ये महानुभाव पंथ इतका विस्तारलेला दिसतो, याचं कारण प्रत्येक ठिकाणी असलेलं स्थान. श्री प्रभू बाबांच्या संबंधित असलेली स्थाने ही परमेश्वरपूरच्या इतरत्र विखुरलेली आहेत आणि याने समाजामध्ये एक प्रकारची क्रांती केलेली आहे. समाजामध्ये महानुभाव पंथाचा विचार रुजवलेला आहे, टिकवलेला आहे, जोपासलेला आहे आणि म्हणून श्री प्रभू बाबांची दांडी यात्रा ही या भानखेडापर्यंत सुद्धा पोहोचते, जिथे सिद्धनाथ नावाचं मंदिर श्री प्रभू बाबांनी दांडी त्या ठिकाणी घालवली आणि या भानखेडच्या या पवित्र भूमीमध्ये त्या दांडीचं स्वागत झालं. काही लोक या ठिकाणी आले होते. भानखेडला जेव्हा ती यात्रा निघाली तेव्हा काही मंडळी भेटली. त्यांनी सांगितलं, इकडे कुठे जाता, जंगलाचा भाग आहे, वाघाची भीती आहे. आणि श्री प्रभू महाराजांनी तिथे म्हणजे भये नटने हा म्हणजे श्री प्रभू बाबा किंचित घाबरल्यासारखे करतात आणि श्री प्रभू बाबा दांडीत पुन्हा पुढच्या दिशेनं घेऊन जातात. हा एक अणुबंध आम्हाला या ठिकाणी आल्यानंतर स्मरणीय आहे. म्हणजे हे भानखेड हे ठिकाण आद्याचार्यांचं तर आहेच आहे, परंतु आद्य समाज सुधारक श्री गोविंद प्रभू बाबांचं सुद्धा निश्चित या ठिकाणी आहे आणि म्हणून या लीळांचं चिंतन या ठिकाणी करतो. चिंतनी महत्वपूर्ण असलेली संस्था या चिंतनीच्या व्यासपीठावर आज आचार्य श्री बाबांच्या आज्ञेने या ठिकाणी पोहोचता आलं. बाबांना दंडवत करतो आणि माझ्या लांबलेल्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो.